डॉक्टर संजीवनी राजवाडे। अतिशय कडू म्हणून प्रसिद्ध असलेल्या कारल्याचा बहुतेक सगळ्यांना उपयोग माहित आहे, तो म्हणजे डायबिटीस करता। सगळे लोक सकाळी उठून डायबिटीस करता कारल्याचा रस पितात, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा कारल्याचे भरपूर उपयोग आहेत, ते बहुतेकांना माहित नसतील। पावसाळ्यात होणारे त्वचेचे जे रोग असतात, फंगसचं इन्फेक्शन होतं, अंगाला खाज येते, पुरळ उठतं, अशा वेगवेगळ्या त्वचेच्या आजारांनी आपण हैराण झालेलो असतो। अशा वेळी कारल्याचा रस खूप उपयोगी पडतो। कारल्याचा रस अर्धा कप, त्यामध्ये अर्धा कप पाणी आणि 2 चमचे लिंबाचा रस असं घालून तयार करून ठेवायचं फ्रीजमध्ये, आणि दिवसातनं थोडं थोडं करून 4-5 वेळा हा रस संपवायचा। असं तुम्ही 3 ते 4 दिवस केलं की अंगावरचं पुरळ हळूहळू कमी होतं, खाज कमी होते आणि त्वचेच्या रोगांपासून निश्चितपणे मुक्ती मिळते। कारलं हे आतड्याची शक्ती वाढवणारं तर आहेच आहे, परंतु त्याची जी हालचाल असते आणि त्या हालचालीमुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन करता अतिशय उपयोग होतो। कारल्यातून आपल्याला B1, B2, B6, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A भरपूर प्रमाणात मिळतं, आणि ह्याच्यामुळेच लिव्हरला जी येणारी सूज असते, अल्कोहोलिझम असा जो प्रकार आपण म्हणतो, त्याच्याकरता सुद्धा कारल्याचा अतिशय चांगला उपयोग होतो। अतिशय दारू पिणं किंवा थोडी दारू प्यायल्यानंतर सुद्धा ज्यांना सहन होत नाही आणि लिव्हरवर सूज येते, अशांकरता कारलं हे अतिशय उपयोगाची गोष्ट आहे। अशा बहुगुणी कारल्याचे आज आपण थोडे उपयोग बघितले। नमस्कार।